Audio Jungle. Audio Jungle. मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. बहुजन सुरो का मसीहा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रामधून अनेक कलाकार सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही भारतीय कलाकारांना आव्हान करण्यात येतं की तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल त्या ठिकाणी येऊन आम्ही हा कार्यक्रम घेऊ. जसं की तुम्ही आजपर्यंत या कार्यक्रमावरती भरभरून प्रेम केलं आहे, तसंच करत राहा आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. बहुजन सुरो का मसीहा या कार्यक्रमामध्ये गायक काशीद गोरख यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ती चर्चा कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. मी या चळवळीत नवीन आहे. मी जातीने लिंगायत समाजातील आहे. आमच्या कुटुंबात सगळे देवधर्म करणारे आहेत. आतापर्यंत मीही त्याच देवधर्मामध्ये होते, पण आता सरांच्या माध्यमातून मी नाही का ह्या आंबेडकर, फुले शाहू, बसवेश्वर महाराज यांच्या चळवळीमध्ये आले आणि सरांच्या माध्यमातून मला हे काय असतं हे पूर्णपणे माहिती झालं आणि मी पण असा ठामपणे निश्चय घेतला की मी ह्या चळवळीमध्ये सामील होऊन तुमच्या सर्वांसोबत मी पण काम करायला तयार आहे. तसंच मी सरांचे खूप खूप आभार मानते, कारण मला या चळवळीमधलं काहीही माहिती नव्हतं. सरांनी मला खूप काही माहिती दिली, त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभारी. जय भीम सर. सर, आपली ओळख महाराष्ट्रातील चाहत्यांना कशी करून द्या? आत्ता तर रेकॉर्डिंग गीत माझे महाराष्ट्रामध्ये आता येतीलच. 2 मी लोकगीतं गाण्याचं म्हणजे आता मी रेकॉर्डिंगसाठी आहे. आणि तसे तर माझे मार्गदर्शक ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणलं, असे माझे बहुमूल्य असं त्यांचं योगदान या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी बापू माने साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यांनी या क्षेत्रामध्ये मला आणलं. त्यांनीच माझी सगळं कलाकारांची ओळख करून दिली. आज मला जवळपास पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास सगळे कलावंत मला आज ओळखायला लागलेत. काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये बहुतेक मी असं वाटतं की मी महाराष्ट्रामध्ये पण प्रचलित होईल. माझे लोकगीतं त्या क्वालिटीचे आहेत आणि त्या प्रकारे मी महाराष्ट्राला माझी ओळख पटवून देणार आहे. सर, तुम्ही कोणतं गीत गाणार आहात आता? आता मी महामानवांना त्रिवार अभिवादन करून मी पहिल्यांदा तर शिवरायांना आणि भीमरायांना वंदन गीत आपल्यापुढे सादर करतो. हो. सर, खूप छान म्हटलं तुम्ही. आपण या गायन क्षेत्रात कसे आलात सर? मी लहानपणापासूनच देवळामध्ये अभंग वगैरे वाजायचे, ते ऐकून मी ते तसं गाण्याचा प्रयत्न करायचो. मग ऐकत मग शाळेमध्ये मी भाग घ्यायला लागलो. त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला 4थी मध्ये असताना. त्यानंतर मी 7वी मध्ये पण गायला, त्यामध्ये पण माझा प्रथम क्रमांक आला. 10वी मध्ये प्रथम क्रमांक आला. मी 12वी 11वी साली मी कव्वाली गायली. त्या कव्वालीसाठी मला
मला महाराष्ट्रामध्ये आपलं सॉरी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये मी प्रथम क्रमांक आहे. 90 लोकांमध्ये मी 90 वा, वा, वा. प्रथम क्रमांक आहे. खूप मला छान, असेच क्रमांक मिळत गेले. मला ट्रॉफ्या वगैरे मिळत गेल्या. मी गाजत गेलो आमच्या जिल्ह्यामध्ये. हो. मी मला एका सरांचं मला एक मार्गदर्शन लाभलं. निरपानाचे ते गायक होते. असेच ते एका कार्यक्रमासाठी आले. त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी गीत गायल्यानंतर त्यांनी मला सहभागी करून घेतलं. वा. आणि त्यांच्याबरोबर मी जवळपास 5-6 वर्ष मी पूर्ण जवळपास आमचा जिल्हा पिंजून काढला. असं मी या क्षेत्रामध्ये आलो. वा सर, ते कवाली तुम्हाला आठवती का? हो, मी नक्कीच सादर करेन. हो, करा या सर. कवालीमुळे मला आज जिल्हा ओळखत आहे. त्या कवालीचं मी सादरीकरण करेन. हो. बऱ्याच वर्षानंतर गातोय. थोडंफार जरा इकडं तिकडं सुद्धा ते वजूद चाहो फरिश्तों अदम में रख देना. चरागे दिल मेरा ताते हरम में रख देना. महो नजूम मुझे एक नात लिखनी है. तमाम रोशनी लाकर करम में रख देना. वाह वाह, क्या बात है. ज़मज़मो कौसरो तस्नीम नहीं लिख सकता. या नबी आपकी ताज़ीम नहीं लिख सकता. मैं अगर साथ समंदर में निचोड़ूं राहती तो आपके नाम की एक मीम नहीं लिख सकता. क्या मेरी हकीकत जो करूं कि मैं सना. अल्लाह जानता ये मोहम्मद का मर्तबा. अल्लाह जानता ये मोहम्मद का मर्तबा. अल्लाह तो बस एक को मिलना था मिल गया. अल्लाह तो बस एक को मिलना था मिल गया. अब जिसको मिलेंगे तो मोहम्मद ही मिलेंगे. अल्लाह जानता है मोहम्मद का मर्तबा. अल्लाह जानता है. क्या बात आहे सर. खूप सर, खूप छान म्हणला सर तुम्ही. आपणास कोणता पुरस्कार असा मिळालेला आहे का सर? पुरस्कार वगैरे नाही, परंतु मला प्रथम क्रमांक भरपूर ठिकाणी मिळालेले आहेत. मी भरपूर ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावले आहे. ट्रॉफ्या वगैरे पण मिळालेल्या आहेत. ओके, छान सर. सर मग आता तुम्ही कोणतं गाणं म्हणताय? आता तुम्हाला अजून एक कवाली मी ऐकवतो. की आता खूप सारी फेमस आहे. खूप जणांच्या आणि माझ्या पण एकदम जवळीक आहे ती गाणी ती कवाली आहे. हो. इश्क वो बला है, इश्क वो बला है, जिसको छुआ उसने वो जला है. दिल से होता है शुरू, दिल से होता है शुरू, पर कम वक्त सर पे चढ़ा है. कभी खुद से, कभी खुदा से, कभी जमाने से लड़ा है. कितना हुआ बदनाम फिर भी हर जुबां पे अड़ा है.
में इतनी हरकत की, इश्क में इतनी बरकत की, ये तूने क्या किया। वो सारी दुनिया से जिद की मैं आया हूँ इधर, तेरे आगे ही मैं हारा दिया तूने क्या असर। मैं दिल का राज कहता हूँ कि जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ, ये तूने क्या किया। वा वा, खूप छान सर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. घबरी चालणाऱ्यांना तुम्ही बांधीमध्ये गाडा, सोडा पोट आताडीचा रक्या दिदाडा, सोडा पोट आताडीचा रक्या दिदाडा. येऊ द्या नाचिडा, येऊ द्या नाचिडा, वाता निर्मिडा. आज चलो रनी, आज चलो रनी, आज चलो रनी, आज चलो रनी. जय भीम. भोजन सुरो का मसीहा या कार्यक्रमामध्ये काशीद गोरघे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. ती चर्चा कंटिन्यू सुरू ठेवणार आहे. जय भीम सर. महाराष्ट्र सरकाराकडून तुम्हा कलाकारांना काय अपेक्षा आहे? माझ्यासारख्या कलाकारांना माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की जे गोरगरीब असेच तळागाळातून आलेले कलाकार आहेत त्यांना कमीत कमी मानधन काहीतरी त्यांनी सुरू करावं अशी माझी अपेक्षा आहे, जेणेकरून त्यांची ती कला जपतील. या ठिकाणी मी एवढं बोलू इच्छितो. सर हो ना, त्यांना जर मानधन जर भेटलं, मानधन जर काय अजून त्यांची जर कला जोपासतील, प्रोत्साहित होतील. खूप छान सर. सर तुम्ही आता कोणतं गीत गाणार आहात? मला कव्वाल म्हणूनच ओळखलं जातं आणि मी अजून एक कव्वाली आपल्या पुढे सादर करत आहे. दुले राजा पिक्चरमधली कव्वाली आहे ती आपल्या पुढे सादर करतो. खुशबू शबाब रंग रवानी उठा के ना, कहते उम्र रफ्ता कभी लौटती नहीं, जामे कदे में उसको रवानी उठा के ना. अरे है गुजरा हुआ जमाना कभी लौटता नहीं, शायद कभी भी उसने देखा नहीं ना, सठिया गया है उसको कुछ सूझता नहीं. चचुंदर के सर पे ना भाए चमेली, चचुंदर के सर पे चचुंदर के सर पे ना भाए चमेली, कहा राजा बोल कहा गंगू तेरी, कहा राजा कहा गंगू तेरी. घर मेरा देखे जाके अटरिया, घर मेरा देखे जाके अटरिया, बस कुछ दिन है बाकी उमरिया. बुझाना मुझे झूठी मोटी पहेली, बुझाना मुझे बुझाना मुझे झूठी मोटी पहेली. कहा राजा बोल कहा गंगू तेरी, कहा राजा कहा गंगू तेरी. सर माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही लोकगीत गावा. या ठिकाणी माझंच आता महाराष्ट्रामध्ये आता फेमस होणार, आता मला मी ते गीत मी आपल्याकडे सादर करणार आहे, जे की रेकॉर्डिंग अजून झालेलं नाही, रेकॉर्डिंग चालू आहे.
माझी स्वतःची लेखणी आहे या गीताला. तड़कल तड़कल ये रोज का तड़कल जिसभर बायकोच्या तापान ये भडकल. रोज का तड़कल तड़कल ये रोज का तड़कल जिसभर बायकोच्या तापान ये भडकल. टेन्शन बेन्शन बाजू सारूया, टेन्शन बेन्शन बाजू सारूया. झाली संध्याकाळ अगं झाली संध्याकाळ नाही की मारूया, झाली संध्याकाळ नाही की मारूया, झाली संध्याकाळ नाही की मारूया. अगं दिसभराच्या कामन, अगं दिसभराच्या कामन म्या घामाघूम झालो. काम कष्ट करून म्या हो वैतागून गेलो, काम कष्ट करून म्या हो वैतागून गेलो. अंगातलं शिन चला की बाजू सारूया, अंगातलं शिन चला की बाजू सारूया. झाली संध्याकाळ अगं झाली संध्याकाळ नाही की मारूया, झाली संध्याकाळ नाही की मारूया. वा खूप छान. नमस्कार, मी अनिता बिरजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. आजच्या विज्ञान युगात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील ताजा घडामोडी काही क्षणातच सर्वसामान्यापर्यंत पोहोचत आहेत. आपल्या परिसरातील बातम्यांचा अचूक वेध घेण्यासाठी, सर्वसामान्य जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, दुर्बलांना बळ देण्यासाठी आणि नवोदित लेखक, कवी, विचारवंताचे एक हक्काचे विचारपीठ असावे या हेतूने बहुजन सैनिक या न्यूज चॅनल आयोजित तुझ्या प्रेमापोटी बहुजन सुरो कमसिंहा या कार्यक्रमामध्ये गायक आले, तर त्यांच्याशी आपण चर्चा कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. जय भीम सर. सर तुम्ही कोणतं गीत गाणार आहात आता? चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया. माहुलीची माया होता माझा भीमराया, माहुलीची माया होता माझा भीमराया, माहुलीची माया होता माझा भीमराया. सोचितला चारा सोचितला चारा देत होता सारा, सोचितला चारा देत होता सारा. आईचा उभारा देत होता सारा, आईचा उभारा देत होता सारा. भीमाई तर
पिल्यावरी पंख राया होता माझा भीमराया माहुलीची माया होता माझा भीमराया. धन्यवाद. वा वा, खूप छान. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. काय लिहिलं असेल काय मागण्या पत्रामध्ये त्यामध्ये एवढं कसं आहे? मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. हो किया करे जी हुजूरी मांगे है तेरी मंजूरी. कजरा सियाई दिन लग जाए तेरी कस्तूरी रैन जगाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन तेरा नाम दोहराए. वा वा, खूप छान. सर, मला असं वाटतंय अजून एक तुम्ही गीत गावं असं. की करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेत. शब्दाशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरात तू. शब्दाशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरात तू. रमाईने नित्य असे स्वप्न पाहावे. रमाईने नित्य असे स्वप्न पाहावे की शिकून साहेबानी महाज्ञानी मंत व्हावे. की साहेबा प्रति रमाची ही भावना मनोज राजा असतील तेथे साहेब माझे सुखी राहावे. म्हणून अहो
अहो पत्रात लिहिते रमा, अहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता करता शिका, माझी चिंता करता शिका. मी या लेकरांना सांभाळते हो, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. पत्र आलं तुमचं नाही आनंद झाला, पत्र आलं तुमचं नाही आनंद झाला. अहो यशवंताला आणि तुमच्या रमाला, यशवंताला तुमच्या रमाला, यशवंताला आणि तुमच्या रमाला. मी सदिन स्मरते मी दंडवत भरते मी सदिन स्मरते मी हो दंडवत भरते मी. कोणत्या दिनांचे बाप व्हा तुम्ही, अहो त्या मनोज राजा परी, अहो त्या मनोज राजा परी. आला आला या नवा रूपा, आला आला या नवा रूपा. मी या लेकरांना सांभाळते, पण तुम्ही साहेब स्वतःला जपा, 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 तुम्ही साहेब स्वतःला जपा. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.